मंचरखेड चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात मंचर पोलिसांना मोठे यश आले आहे। मंचर पोलिसांनी केले एकूण 14 दुचाकी जप्त। मंचरखेड चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलासह तिघांना मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून एकूण 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। त्यातील 9 दुचाकींच्या मालकांचा शोध लागला असून 5 मोटारसायकलीच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी सूरज संतोष बिडकर राहणार साकोरे तालुका आंबेगाव व त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाजी कांबळे यांच्या आदेशानुसार मंचर पोलीस शहरात नाकाबंदी करत असताना त्यांना एक स्प्लेंडर मोटारसायकलवरती तिघेजण विना नंबर प्लेट फिरत असताना दिसले। त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गाडीबाबत कुठलीही कागदपत्रे मिळून आली नाहीत। पोलिसांनी सदर वाहनाचे चाशी नंबर तपासला असता सदर गाडी ही मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यातील एकाचे नाव सूरज संतोष बिडकर राहणार साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे असल्याचे समजले। तसेच त्यांच्याबरोबर असलेले 2 अल्पवयीन साथीदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणी ही मोटारसायकल चोरी केल्याचे सांगून हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर व इतर कंपनीचे दुचाकी अशा एकूण 14 मोटारसायकली काढून दिल्या आहेत। यातील 9 दुचाकी मालकांचा शोध पोलिसांनी घेतला असून इतर 5 मोटारसायकलच्या मालकांचा शोध सुरू आहे। सदर वाहने चोरीचे गुन्हे मंचरखेड चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले आहेत। पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, तानाजी हगवणे, शेखर भोईर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे, राजेश नलावडे, अविनाश दळवी, अजित पवार हे करत आहेत।